पंडाव या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे जेव्हा सखीसमोर ह्या सर्व गोष्टी येतात, म्हणजे कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे, ही गोष्ट जेव्हा सखीसमोर येते आणि सखीसमोर ही गोष्ट आल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सखी आता इकडे कान्हाला माफ करत असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अर्पिता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजलक्ष्मी ह्यांच्यासोबतचं नेमकं तेजस्विनीचं नातं काय आहे आणि कामत आणि किर्लोस्कर ह्या दोन कोणत्या फॅमिली आहेत हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, कालच्याच भागामध्ये एक लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की त्या प्रोमोमध्ये इथे आपण पाहिलं की आता सरकार जी आहे ना ती भांडेवाली बनून आलेली असते आणि जेव्हा सरकार भांडेवाली बनून येते तेव्हा मात्र इथे आता ती तेजस्विनीला गायब करण्याच्या हिशोबाने चाललेली असते आणि जेव्हा ती तेजस्विनीला गायब करण्याच्या हिशोबाने येते त्याच वेळेला आपल्याला एक जबरदस्त असा इंटरेस्टिंग ड्रामा इथे पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजेच की जेव्हा ती येते आणि आल्यानंतर आता ती हर्षदाच्या मदतीनेच ह्या सगळ्या गोष्टी करत असते. हर्षदा तिला मदत करत असते आणि हर्षदाने मदत केल्यानंतर आपण पाहतो की आता सरकारने तेजस्विनीला एका उंच टेकडीवर घेऊन गेलेली असते. जेव्हा उंच टेकडीवर घेऊन जाते तेव्हा एका व्हीलचेअरला ती तिला बांधून ठेवते आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की आता इकडे ती तिला विचारत असते, तू माझ्यासोबत हे सगळं काय करतेस? त्यावेळेला ती म्हणत असते, मी तुझ्यासोबत काय करते हे महत्त्वाचं नाहीये, पण आता बघ तुला ह्या जगामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही. तेव्हा तेजस्विनी काकुलतीला येऊन म्हणत असते, हे बघ मनस्विनी असं करू नकोस, मनस्विनी असं करू नकोस, असं सुद्धा ती इथे बोलत असते. पण प्रेक्षकांनो, त्याच वेळेला आता जेव्हा सरकार इथे तेजस्विनी समोर उभी असते आणि व्हीलचेअरला बांधलेली ही तेजस्विनी असते, पण तेजस्विनीला धक्का ही सरकार देणार असते. पण बघा ना, इथे नियतीचा खेळ सुद्धा कसा आहे. जेव्हा ती तिला धक्का देणार तेव्हाच तेजस्विनी खूपच हुशारीने आणि सावधगिरीनेच व्हीलचेअर फिरवते आणि व्हीलचेअर फिरवल्यानंतर लगेचच आता इकडे सरकार त्या दरीतून खाली कोसळत असते आणि तेवढ्यातच सखी, कान्हा हे सर्वजण तिथे आलेले असतात. तेव्हा आता तेजस्विनी म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, काय चाललंय हे सगळं, आई आई असं ती म्हणत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता तेजस्विनी तिला म्हणत असते, वाचव वाचव, तिला वाचव, तुझी मावशी मनस्विनी मावशी खाली पडत आहे, असं सुद्धा ती इथे बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला हे सगळं होण्याआधी एक ड्रामा झालेला असतो आणि तो म्हणजेच की सखी अचानकच गायब झालेली असते आणि जेव्हा सखी गायब होते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता सखी गायब झाल्यानंतर कान्हा तिला प्रचंड शोधत असतो. पण सखीला काही नाही म्हटलं तरी सुद्धा कान्हाच्या मनामध्ये काय आहे आणि तो कशाबद्दल कसा विचार करत आहे हे सगळं जाणून घ्यायचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तो एवढा मोठा ट्रॅप लावत असतो. आता सखीनं हा ट्रॅप लावलेला असतो आणि त्या ट्रॅपमध्ये कान्हा अडकलेला असतो. जेव्हा कान्हा त्या ट्रॅपमध्ये अडकतो आणि कान्हा त्या ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर आपण असं पाहतो की आता तो म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली मला सोडून जाण्याची? त्यावेळेला ती म्हणत असते, सांग ना मग मी तुझ्यासाठी कोण आहे, तू माझा कोण आहेस, बोल ना कान्हा माडिक बोल. त्यावेळेस मात्र तो म्हणत असतो, एक मिनिट बाद झालं, आता मी कान्हा माडिक नाहीये, मी कबीर किर्लोस्कर आहे, असं म्हटल्याबरोबर दरीकडून उंच आवाज आलेला असतो आणि तेव्हा सखी मात्र धावतच तिकडे जाते आणि त्यावेळेला तेजस्विनी म्हणत असते, सखी सखी वाचव वाचव, तुझ्या मावशीला वाचव, तुझी मावशी पडायला लागलेली आहे, असं म्हटल्याबरोबर सखी पाहते आणि जोरातच मनस्विनी मावशी असं सुद्धा ती ओरडत असते. आता मनस्विनी मावशी असं ओरडल्याबरोबर मनस्विनी तोपर्यंत दरीमध्ये पडलेली असते आणि दरीमध्ये पडल्यानंतर आपण असं पाहतोय की प्रेक्षकांनो, इकडे जेव्हा ती पडते तेव्हा मात्र सगळ्यात मोठा ड्रामा इथे होत असतो. खरं पाहायला गेलं तर आता इकडे सरकार ह्या दरीतून खाली पडलेली आहे असं दाखवण्यात आलेलं आहे, पण प्रेक्षकांनो अजून तरी इथे सरकारच नक्की दरीतून खाली पडली का, आणखी काही झालंय हे आपल्याला सांगता येणार नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आता हे सगळं काही झाल्यानंतर आता लगेचच तेजस्विनीला घरी पाठवण्यात येतं आणि त्यानंतर ह्यांचा राहिलेला ड्रामा हा सुरू होतो. इथे कबीर म्हणत असतो, मी तुला तेच सांगण्याचा
प्रयत्न करतोय सखी की मी कान्हा महाडिक नाहीये, मी तुझ्यापासून माझी आयडेंटिफाय, माझी ओळख लपवून ठेवली आहे, मी कबीर किर्लोस्कर आहे, माझं नाव कबीर किर्लोस्कर आहे आणि ते मी तुला चुकीचं सांगितलं होतं. तेव्हा सखी म्हणत असते, तू डोक्यावर पडलायस का, असं कसं बोलू शकतोस, आणि त्याचबरोबर तू कान्हा महाडिक आहेस आणि त्याचबरोबर तू सरकारचा माणूस होतास नाही ना, तू मला अजून फसवण्याचं काम करतोयस का, खरं खरं सांग हे सगळं काय आहे, तू माझ्याशी का खोटं बोलतोय, तू नेमका कोण आहेस, खरं खरं सांग, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे कान्हा म्हणत असतो, तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी कान्हा महाडिक नाही तर मी कबीर किर्लोस्कर आहे, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी फक्त आणि फक्त इथे कबीर किर्लोस्करच आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर इथे सखी म्हणत असते, म्हणजे नेमकं काय. त्यावर आता इकडे कान्हा म्हणत असतो की मी देवदत्त किर्लोस्करांचा मुलगा आहे, मी अर्पिता किर्लोस्करांचा मुलगा आहे आणि देवदत्त किर्लोस्कर हे माझे बाबा आहेत, पण आता ते ह्या जगात नाही आहेत. माझी आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर आहे आणि किर्लोस्कर आणि कामत फॅमिलींचे खूप चांगले जुने संबंध होते, ते एकमेकांचे मित्र होते, एकच परिवार असल्यासारखे ते राहत होते. हे सगळं काही ऐकल्यानंतर ती म्हणत असते, म्हणजे तू मग माझ्यासोबत खोटं का बोललास. त्यावर कान्हा म्हणत असतो, कारण खोटं बोलण्याची वेळ त्या सरकारने माझ्यावर आणली, माझ्या बापाचा खून केलाय त्या सरकारने आणि सरकारने देवदत्त किर्लोस्करांना मारले आणि तेव्हापासून माझी आई जगणं सोडून दिलेलं आहे, तिला काय चाललंय काय नाही ह्या सर्व गोष्टी अजिबात समजत नाहीत, असं सुद्धा आता इथे कान्हा म्हणत असतो. त्याच वेळेला सखी म्हणत असते, नेमकं तुला काय म्हणायचंय, तू कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलतोयस. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी जे सांगतोय ते अगदी बरोबर आहे, पण आता मला तिचा बदला घ्यायचा वाटत होता, मला असं वाटत होतं की मला फसवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती तुमची आई आहे, पण तसं नाही, तुमची आई तर बांधून ठेवली होती कोठडीमध्ये जवळपास 11 वर्ष आणि आम्हाला आमच्या फॅमिलीला फसवणारी, माझ्या बापाला मारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती सरकार मनस्विनी होती. ही गोष्ट मला जेव्हा समजली तेव्हा मी हे सगळं काही तुम्हाला खरं सांगत आहे, असं म्हटल्यानंतर सखीला आता खूप मोठा धक्का बसतो. आता ते दोघेही जण घरी जातात. आता दोघेही जण घरी गेल्यानंतर ही गोष्ट ते सर्वांना व्यवस्थितरित्या समजून सांगत असतात आणि ही गोष्ट सर्वांना सांगितल्यानंतर आता इथे कामतांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला आता इकडे तेजस्विनी म्हणत असते, म्हणजे तू अर्पिताचा मुलगा आहेस, त्यावर देवदत्त भाऊजींचा तू मुलगा आहेस, म्हणजे तू तू तो छोटा कबीर आहेस, तू छोटा कान्हा आहेस. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी तोच आहे, हो मावशी मी तोच आहे, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला तेजस्विनी म्हणत असते, पण हे सगळं तू का असं केलंस, का फसवलंय. तेव्हा तो म्हणत असतो, फसवण्याची वेळ तेव्हा होती पण आता नाही, सरकारने माझ्या बाबाला मारले. हे सगळं ऐकल्यानंतर आता तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणत असते, काय देवदत्त मेला. हो, कारण त्यांचा खून ह्या सरकारने केलेला आहे, सरकारने माझ्या बाबाला मारून टाकले, असं सुद्धा आता इकडे कान्हा बोलत असतो. आता जेव्हा ही गोष्ट तो सांगतो तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेजस्विनी तर कोसळून गेलेली असते. सखी तिला सावरते. सखी म्हणत असते, आई हा सांगतोय ते खरं आहे, म्हणजे खरंच देवदत्त किर्लोस्कर अर्पिता किर्लोस्कर यांच्याशी आपले चांगले संबंध होते. त्यावर लगेच आता इथे तेजस्विनी म्हणत असते, हो बाळा, देवदत्त भाऊजी आणि अर्पिता ही माझी मैत्रीण, त्याचबरोबर इथे जे काही देवदत्त भाऊजी आहेत त्यांचे आणि तुझ्या बाबांचे चांगले संबंध होते. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती समजून सांगत असते आणि हे सगळं काही परशुसुद्धा ऐकतो. परशु, गौतम ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण देवदत्त मारला गेलाय ही गोष्ट आणि ते सुद्धा सरकारने इथे तेजस्विनीची ओळख दाखवून मारवलंय ही गोष्ट माहिती नसते. आता हे सगळं काही माहिती झाल्यानंतर तेजस्विनी खचून जाते आणि ती लगेचच आता कानाला म्हणत असते, नाही काना नाही, मला आत्ताच्या आत्ता भेटायचंय, मला आत्ताच्या आत्ता इथे तुझ्या आजीला, मला अर्पिताला भेटायचंय, मला अर्पिताशी बोलायचंय, आत्ता माझी तिला गरज असेल रे, मला तिच्याकडे घेऊन चल. त्यावर तो म्हणत असतो, नाही आत्ता तुम्हाला तिथे येणार नाही, कारण मला आता आजीला सगळं हे सांगावं लागेल. अगोदरच आजी माझ्यावर फार चिडली, आता मला तिथे जावं लागेल आणि आजीला ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागतील, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की सखी थोडीशी आनंदात असते. ती म्हणत असते, म्हणजे हा माझा लहानपणीचा मित्र आहे आणि हा माझा लहानपणीचा मित्रच आता कान्हा महाडिक म्हणून माझ्या आयुष्यात आलाय आणि माझ्यासोबत हा अशा पद्धतीने राहतोय. खरंच म्हणजे देव कशा पद्धतीने कोणाशी कशी भेट घालून देईल, काय करेल ना हे अजिबात सांगता येत नाही,
असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की सर्वजण आता कान्हाची माफी मागत असतात. ते म्हणत असतात, कान्हा खरंच रे, आम्हाला माफ कर. काही जरी झालं ना तरी सुद्धा आमची खरंच खूप मोठी चूक झाली. आम्ही ह्या पद्धतीने तुझ्यासोबत वागलोय. आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही खरंच त्या सरकारमुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यात. तेव्हा तेजस्विनी म्हणत असते, तू जा आणि आजीला आणि अर्पिताला इथे घेऊन ये, नाहीतर मला आत्ताच्या आत्ता तिकडे तरी घेऊन चल. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण आता कान्हा म्हणत असतो, नाही मी जातो. आईची तब्येत फार जास्त चांगली नसते. सखी मॅडम, तुम्ही भेटलात माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये. तेव्हा सखीला तो क्षण सगळा काही आठवतो. आता राजलक्ष्मी समोर जाऊन कान्हा सगळं काही सांगत असतो आणि त्याच वेळेला राजलक्ष्मी म्हणत असते, चुकीचं केलंस तू हे. त्यावर तो म्हणत असतो, अगं सरकार त्या दरीतून कधीच खाली कोसळली आहे. सरकारचा अंत झालाय, सरकार राहिली नाहीये. तुला आणि त्याचबरोबर आईला, तुम्हा दोघींना सुद्धा तेजस्विनी कामतांना भेटायचंय. मी त्यांना इकडे घेऊन आलो असतो, पण तू त्यांच्यासमोर कशी रिॲक्ट होशील माहिती नाही, म्हणून मी तुला इकडे पर्सनली सांगायला आलोय. आजी प्लीज नाही म्हणू नकोस ग, चल ग, ती माणसं चांगली आहेत. अगं हा एक गैरसमज झालेला आहे. तुला सांगू का, आपल्या बाबांचा खून इथे फक्त आणि फक्त त्या सरकारने केलाय. आता जर सरकारच राहिली नाही तर कोणाला शिक्षा द्यायची? सरकार तिच्या कर्माने मेली, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला तिथे अर्पिता आलेली असते. अर्पिता हे सगळं काही ऐकते. तेव्हा कान्हा धावतच अर्पिताकडे जातो आणि आई तुझी मैत्रीण म्हणजेच तेजस्विनीने तुला बोलवलंय, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता ती घाबरते आणि तो म्हणत असतो, तेजस्विनीने आपल्या बाबांना मारलं नाही, तिच्या जुळ्या बहिणीने आई मारलंय. हो आई हो, तुला भेटायचंय. असं म्हणून ते तिघेही जण आता इकडे कामतांच्या घरी जातात. कामतांच्या घरी गेल्यानंतर आता जेव्हा अर्पिताला इकडे तेजस्विनी पाहते तेव्हा अर्पिता सुरुवातीला घाबरते आणि त्यावेळेला आता तेजस्विनी तिच्या समोर जाऊन हातात घेते आणि म्हणत असते, काय ग अर्पिता, तुला असं वाटतं का की मी देवदत्ते भाऊजींना मारेल? अगं मी नाही ग, ती माझी जुळी बहीण मनस्विनी, तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. हवं तर मला शिक्षा कर, पण मला तुला ह्या अवस्थेत नाही पाहिजे. हे बघ, आज तुझा मुलगा माझ्या पोरीच्या आयुष्यात आलाय आणि तो एक खरं पाहायला गेलं तर त्याच्यामुळे आमच्या आयुष्यात किती आनंद आलाय, ही गोष्ट तुला काही नव्याने सांगायला नकोय. हे बघ, तू बरी झालीस तर हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असणार आहे, असं ती म्हणत असते. आणि त्यावेळेला सर्वजण आता एकमेकांसमोर असतात आणि शेवटी काय तर एकमेकांनी माफ केलेलं असतं. आता राजलक्ष्मीचा राग निवळलेला असतो, कारण सरकारचा अंत झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लपंडाव. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.